हिंदवी स्वराज्याचे सरसंस्थापक छत्रपती शिवरायांना मानाचा मुजरा करतो। भारतीय राज्यघटनेचे शिल्पकार भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मानवंदना अर्पित करतो। ज्यांच्या हस्ते आज हा सन्मान मला प्राप्त झालाय ते भारताचे वैश्विक राजदूत, ग्लोबल एम्बेसेडर फॉर पीस, हार्मनी अँड कल्चर, आर्ट ऑफ लिव्हिंगचे प्रणेते आणि करोडो लोकांच्या जीवनामध्ये ज्यांनी सकारात्मक परिवर्तन घडवलं असे परमपूज्य गुरुदेव श्री श्री रविशंकरजी यांच्याही चरणी नतमस्तक होतो। मंचावर उपस्थित असलेले माझे सहकारी मंगलप्रभात लोढाजी, राहुल नार्वेकरजी, महाराष्ट्रातील ज्येष्ठ संपादक असलेले विजय बाविस्करजी, विवेक गिरधारीजी, सरिता कौशिक, निलेश खरे, आपल्या मराठी पत्रकार संघाचे प्रदेशाध्यक्ष आणि या कार्यक्रमाची संकल्पना ज्यांनी अंमलात आणली ते श्री किरण जोशी, या ठिकाणी उपस्थित पत्रकार संघाचे सर्व ज्येष्ठ पदाधिकारी, या ठिकाणी उपस्थित सर्व नागरिक भगिनी आणि बंधूंनो, आज मला थोडा उघडल्यासारखं होत आहे की नुकतंच गुरुदेवांनी या ठिकाणी माझा सत्कार केलेला आहे आणि आता त्या सत्काराला उत्तर देण्याकरता मी उपस्थित झालेलो आहे। खरं तर माझ्या जीवनामध्ये इतकी पदं मी भूषवली, पण प्रत्येक पदावर गेल्यानंतर सत्काराची किंवा पुरस्काराची वेळ आली तर मी सातत्याने टाळत आलो। फार कमी पुरस्कार मी स्वीकारले, सत्कार तर नगण्य स्वीकारले। याचं कारण एक गोष्ट मी शिकलो की आपण ज्यावेळेस स्वतःला असं वाटेल की आपल्या हातून सत्कार्य झालंय त्यावेळी सत्कार स्वीकारला पाहिजे आणि अद्याप तर मी माझं कर्तव्य करतोय आणि म्हणून या गोष्टीपासून जास्तीत जास्त दूर मी राहिलो। पण ज्या क्षणी किरणजींनी सांगितलं की तुम्हाला पुरस्कार द्यायचा आहे आणि तो गुरुदेवांच्या हस्ते द्यायचा आहे, त्या क्षणी मी नाही म्हणू शकलो नाही, कारण गुरुदेवांच्या हस्ते पुरस्कार घ्यायचा आणि अशा प्रकारचं भाग्य हे जर लाभत असेल तर त्याला कोण नाही म्हणेल। आणि म्हणून मी त्यांना तात्काळ सांगितलं की निश्चितपणे मी हा पुरस्कार स्वीकारण्याकरता येईल। मराठी पत्रकार संघाचे मी मनापासून आभार मानतो की फिनिक्स पुरस्काराकरता त्यांनी माझी निवड केली आणि आमच्या चारही संपादकांनी या ठिकाणी आपलं मनोगत दृकश्राव्य माध्यमातून जे मांडलं त्याबद्दल त्यांचे देखील मी आभार मानतो की अगदी कमी शब्दामध्ये पण मला देखील पटेल असं वस्तुनिष्ठ या ठिकाणी माझं वर्णन त्यांनी केलं। त्यांच्या या ज्या शुभ भावना आहेत, या उत्तम भावना आहेत, त्याबद्दल मी त्यांचे अतिशय मनापासून आभार मानतो। आणि हा सोहळा गुरुदेव येत आहेत तर चांगलाच होईल हे मला माहिती होतं, पण हा इतका नीटनेटका होईल, इतका सुंदर होईल याची मात्र किरणजी मला कल्पना नव्हती। या सोहळ्याच्या मागे अतिशय कल्पकता तुम्ही या ठिकाणी खरं म्हणजे लावलेली आहे आणि विशेषतः इथल्या सर्वांना मला हे सांगितलं पाहिजे की जो ऑडिओ बुक आहे
हे मलाही सरप्राईज आहे. मलाही हे माहिती नव्हतं की अशा प्रकारचं ऑडिओ बुक या ठिकाणी प्रकाशित केलं जाणार आहे. त्यामुळे मी खरोखर आपले अतिशय मनापासून आभार मानतो की अशा प्रकारचं एक अतिशय सुंदर असं ऑडिओ बुक आपण तयार केलं आणि अनेक नामवंत लोक एका मंचावर असताना कार्यक्रम कसा आटोपशीर होऊ शकतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे हा कार्यक्रम आहे. हे मात्र या ठिकाणी आपण सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे. खरं तर मी गमतीने आमच्या केतनला असं म्हणालो की केतन, मला पुरस्कार का मिळाला तुला माहिती आहे? मला का? मी म्हटलं, पहिल्यांदा जेव्हा मी मुख्यमंत्री झालो होतो त्याही वेळी त्याच्या आधीच्या 3 वर्षाचे पत्रकारांचे पुरस्कार बाकी होते. त्यामुळे ते 3 वर्षाचे आणि माझ्या काळातले असे सगळे पुरस्कार पत्रकारांना मी दिले. आणि आता पुन्हा मुख्यमंत्री झालो तर लक्षात आलं की गेल्या 5 वर्षातले पुरस्कार बाकी आहेत, त्याची घोषणा केली आणि तेही पुरस्कार मी देणार आहे. त्यामुळे सर्वाधिक पुरस्कार देणारा मुख्यमंत्री म्हणून यालाही एक पुरस्कार देऊन टाका, असा तर विचार आमच्या पत्रकारांच्या मनामध्ये आला नाही ना, अशी एक शंका माझ्या मनामध्ये उत्पन्न झाली, जी मी केतनला बोलून दाखवली. पण मला हे माहिती आहे की निश्चितपणे अतिशय चांगल्या भावनेनं हा सोहळा या ठिकाणी जो आहे तो आयोजित करण्यात आलेला आहे. आणि शेवटी आपण लोकशाहीमध्ये माध्यमांना लोकशाहीचं चौथं अंग समजलेलं आहे. हे अदृश्य अशा प्रकारचं अंग आहे, पण हे अतिशय महत्वाचं अंग आहे. आणि आपल्या लोकशाहीमध्ये सत्ता जी आहे ती पथभ्रष्ट होऊ नये, सत्ता ही अंध होऊ नये, याकरता एक अंकुश म्हणून आपलं माध्यम त्या ठिकाणी काम करतात. आणि मला असं वाटतं की पत्रकारांचं आणि राजकारण्यांचं जे नातं आहे हे एक वेगळ्या प्रकारचं नातं आहे. प्रसंगी टीका करणारं, प्रसंगी संबंध ठेवणारं, अशा सगळ्या प्रकारचं हे नातं आहे. एक काळ मी बघितलेला आहे, कारण आता मलाही राजकारणात 30 पेक्षा जास्त वर्ष झाली. 25-26 वर्ष तर मी विधानसभेमध्ये आहे. त्याच्या आधी मी 7-8 वर्ष नगरसेवक होतो, महापौर होतो. तर या सगळ्या काळामध्ये मला असं वाटतं की अलीकडच्या 5-7-8 वर्षामध्ये राजकारण्यांकरता आणि पत्रकारांकरताही सगळ्या गोष्टी चॅलेंजिंग झाल्या. एक काळ मी बघितलेला आहे की ज्या काळामध्ये पत्रकार कठोर टीका हे राजकारण्यांवर करू शकत होते, करत होते, आणि त्यानंतर त्याच राजकारण्यांसोबत चाही पिऊ शकत होते, जेवणही करू शकत होते, आणि त्यांना सांगूही शकत होते, त्यांच्याशी चर्चाही करू शकत होते. आता मला भीती आहे की आज हा कार्यक्रम तुम्ही घेतल्यानंतर हे जे मंचावरचे पत्रकार आहे, उद्या तर कोणीतरी सकाळी उठून बोलणार की हे तर आता सरकारच्या गटामध्ये गेले, आता हे सरकारी पत्रकार झाले, आता हे मुख्यमंत्र्यांचे पत्रकार झाले. मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये अशा प्रकारची भावना ठेवणं हे अतिशय चूक आहे. कारण पत्रकार आणि राजकारणी एकमेकाच्या विरोधातले नाही आहेत. ही लोकशाहीचे स्तंभ म्हणजे लोकशाहीची चाकं आहेत, आणि दोन्ही चाकांनी एकमेकाला सावरायचं आहे, दोन्ही चाकांनी एकमेकासोबत चालायचं आहे. आणि कुठलंही चाक हे जर वेगळ्या मार्गाने जात असेल तर त्याला मार्गावर आणण्याचं काम हे लोकशाहीमध्ये आपल्याला करायचं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की कुठेतरी ही जी भावना आहे की एखाद्या पत्रकाराने एखाद्याबद्दल चांगलं म्हटलं की तो त्या व्यक्तीचा झाला, त्या गटाचा झाला, किंवा केवळ टीकाच करायची म्हणजे तुम्ही तटस्थ पत्रकार होता, अशा प्रकारची जी भावना आहे, या दोन्ही भावना मला असं वाटतं अतिशय चुकीच्या आहेत. शेवटी लोकशाहीमध्ये राजकारण्यांनी आपलं काम करायचं असतं, पत्रकारांनी आपलं काम करायचं असतं, आणि दोघांचंही काम हे लोकशाहीला प्रगल्भ करणारं असलं पाहिजे, एवढंच त्या ठिकाणी पाहायचं असतं. आणि म्हणूनच मगाशी निलेश जे म्हणाले त्याप्रमाणे मी नेहमी
सगळ्या संपादकांशी पत्रकारांशी बोलताना सांगत असतो की तुम्हाला पाहिजे तेवढी टीका आमच्यावर करा, आमची काही अडचण नाही आहे, फक्त आमची बाजू पण सोबत मांडा. तुम्हाला ज्या वेळेस आमची बाजू पाहिजे आम्ही ती बाजू देऊ. एखादी गोष्ट आमची चुकत असेल तर ती तुम्ही दिवसभर दाखवली तरी हरकत नाही, एका छोट्या खिडकीत आमचं पण काय मत आहे तेवढं दाखवलं की आम्ही त्या ठिकाणी पूर्णपणे समाधानी आहोत. आणि मला असं वाटतं की लोकशाहीमध्ये हे अतिशय एक प्रगल्भ अशा प्रकारचं दृश्य असेल की दोन्ही बाजू या लोकशाहीमध्ये समोर आलेल्या आहेत. आज खरं म्हणजे या निमित्ताने मी पुन्हा एकदा पत्रकार संघाला सांगू इच्छितो की तुमच्या स्वातंत्र्याला कुठलीही बाधा न आणता पत्रकारांकरता जे जे चांगलं करता येईल ते करण्याचा प्रयत्न आमचं सरकार निश्चितपणे करेल.